पोलीस पाटलांची नियुक्ती होऊन 14 महिने लोटले. 6 महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वेळोवेळी नोटीस आणि स्मरणपत्र प्रांत कार्यालयाकडून देण्यात आले. या नोटिसीनंतरही जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर न केल्याने वांगीचे धरेप्पा खडाखडे आणि मनगोळीचे अश्विनी घंटे यांचे पोलीस पाटील पद रद्दचे आदेश काढत प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना सेवामुक्त केले. दक्षिण तालुक्यातील 82 पोलीस पाटील यांची नियुक्ती 3 जानेवारी रोजी झाली होती. नियुक्तीवेळी जातीचा दाखला ग्राह्य धरण्यात येतो. या नियुक्तीनंतर 6 महिन्यात 3 जुलैपर्यंतचा जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर करणे हे बंधनकारक होते. प्रशासनाने 6 महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या 5 पोलीस पाटलांना 3 ऑक्टोबर 2023 मध्ये नोटीस दिली होती. त्यामध्ये वांगीचे धरेप्पा खडाखडे, आलेगावचे राजू माळी, वडगावचे संगप्पा कपाळे, मनगोळीचे अश्विनी घंटे, उळेवाडीचे सद्दाम कारभारी यांचा समावेश होता. या नोटिसीनंतर वडगावचे कपाळे, उळेवाडीच्या कारभारी पोलीस पाटलांनी प्रमाणपत्र सादर केले, परंतु उर्वरित खडाखडे, माळी, घंटे या तिघांना 6 जानेवारी रोजी 15 दिवसांची दुसरी नोटीस काढण्यात आली. या नोटिसीनंतर आलेगावच्या पोलीस पाटलांनी जातवैधता प्रमाणपत्राची पोहोच पावती दिली, तर खडाखडे आणि घंटे यांनी तिसरी अंतिम नोटीस 25 जानेवारीला बजावली. त्यानंतरही या दोघांनी पोलीस पाटलांची जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने प्रांताधिकारी खडाखडे आणि घंटे यांचे पोलीस पाटील पद रद्दचे आदेश काढून त्यांना सेवामुक्त केले आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.